मीन राशी 24 ते 30 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक अशी अंतर्गत हालचाल सुरू होऊ शकते जी बाहेरून शांत दिसेल, पण आतून तुमचे संपूर्ण विचार विश्व बदलू शकते। 24 ते 30 ऑगस्ट 2026 हा आठवडा मीन राशीसाठी मनातील संभ्रम दूर होण्याचा, दैवी संकेत जाणवण्याचा आणि एका जुन्या अध्यायातून बाहेर पडून नव्या आशेकडे पाहण्याचा ठरू शकतो। मीन राशीच्या व्यक्ती मनाने अत्यंत संवेदनशील असतात। समोरची व्यक्ती काही न बोलताही तिच्या मनातील बदल तुम्हाला जाणवू शकतो। तुम्ही इतरांच्या भावना समजून घेता, त्यांच्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता आणि अनेकदा स्वतःच्या मनातील दुःखही शांतपणे सहन करता। पण या आठवड्यात परिस्थिती तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारू शकते। तुम्ही इतरांसाठी खूप काही केले, पण स्वतःसाठी काय केले? याच प्रश्नाचे उत्तर शोधताना तुमच्यात एक नवीन जाणीव निर्माण होऊ शकते। एखादे गुपित किंवा सत्य समोर येऊ शकते। या आठवड्यात बराच काळ मनात असलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे। एखाद्या व्यक्तीचे खरे मत समजू शकते, एखाद्या परिस्थितीमागचे कारण कळू शकते, किंवा तुमच्या मनात चाललेला संभ्रम एखाद्या छोट्याशा घटनेमुळे अचानक दूर होऊ शकतो। तुम्हाला जाणवेल, आता मला सगळे स्पष्ट दिसत आहे। मात्र सत्य समोर आले तरी लगेच भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका। पहिले परिस्थिती समजून घ्या आणि मगच पुढचे पाऊल टाका। दैवी शक्तीची अनुभूती। मीन राशीसाठी या आठवड्यात आध्यात्मिक बाजू अधिक सक्रिय होऊ शकते। देवदर्शन, प्रार्थना, मंत्र, ध्यान किंवा एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा निर्माण होऊ शकते। काहींना एखाद्या संकटातून अनपेक्षितपणे मार्ग सापडू शकतो। एखादी व्यक्ती योग्य वेळी मदतीला येऊ शकते आणि त्या क्षणी तुमच्या मनात एक विचार येऊ शकतो, माझ्यासोबत कोणीतरी अदृश्य शक्ती उभी आहे। ही भावना तुम्हाला मानसिक बळ देऊ शकते। जुन्या दुःखातून बाहेर पडण्याची सुरुवात। काही मीन राशीच्या व्यक्तींच्या मनात एखादी जुनी घटना अजूनही जिवंत असेल। तुम्ही बाहेरून पुढे गेलेले दिसत असाल, पण मनाच्या एका कोपऱ्यात त्या घटनेची वेदना अजूनही असेल। या आठवड्यात ती वेदना हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे। तुम्हाला कदाचित जाणवेल, जे घडले ते बदलू शकत नाही, पण त्याचा परिणाम माझ्या पुढच्या आयुष्यावर किती ठेवायचा हे माझ्या हातात आहे। ही जाणीव तुमच्यासाठी खूप मोठा बदल ठरू शकते। 26 ते 28 ऑगस्ट अचानक बदलाची चाहूल। या काळात एखादी अनपेक्षित घटना तुमचे लक्ष वेधून घेऊ शकते। एखादी बातमी मिळू शकते, एखाद्या व्यक्तीशी अचानक संपर्क होऊ शकतो, किंवा एखाद्या जुन्या योजनेला पुन्हा सुरुवात करण्याची संधी मिळू शकते। ही घटना तुमच्या मनात आशा निर्माण करू शकते। जे बंद झाले आहे असे वाटत होते, तिथे पुन्हा एक छोटीशी खिडकी उघडू शकते। 29 आणि 30 ऑगस्ट मनाला शांतता। आठवड्याच्या शेवटी तुमच्या मनात एक प्रकारची शांतता निर्माण होऊ शकते। तुम्ही एखादा निर्णय घेतला असेल किंवा एखाद्या व्यक्तीपासून मनाने अंतर घेतले असेल, तर त्या निर्णयाबद्दल तुम्हाला अधिक स्पष्टता जाणवू शकते। तुम्हाला जाणवेल, आता मला प्रत्येक गोष्टीमागे उत्तर शोधण्याची गरज नाही। काही गोष्टी स्वीकारून पुढे जाणेही आवश्यक आहे। मीन राशीसाठी विशेष संदेश। मीन राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात स्वतःला विसरून इतरांसाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या मनाला महत्त्व द्या। तुमची संवेदनशीलता ही कमजोरी नाही, तुमचे भावनिक मन ही तुमची ताकद आहे। पण प्रत्येक व्यक्तीला तुमच्या मनात कायमची जागा देण्याची गरज नाही। ज्याला तुमची किंमत समजते त्याला जवळ ठेवा। ज्याला तुमच्या भावनांची कदर नाही त्याच्यापासून योग्य अंतर ठेवा। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येण्यापूर्वी वाईट दिवसांचा अनुभव आला म्हणून चांगल्या भविष्यावर शंका घेऊ नका। या आठवड्यात कदाचित एखादी छोटी घटना तुम्हाला आशेचा किरण दाखवेल। कदाचित एखाद्या प्रार्थनेचे उत्तर वेगळ्या रूपात मिळेल। कदाचित एखादा बंद मार्ग पुन्हा उघडेल, किंवा कदाचित तुम्हाला जाणवेल की बाहेर काही बदललेले नसले तरी तुम्ही आतून बदललेले आहात। आणि कधीकधी हाच सर्वात मोठा चमत्कार असतो। मीन राशीच्या व्यक्तींनो, 24 ते 30 ऑगस्ट 2026 या आठवड्याचा शेवटचा संदेश तुमच्यासाठी खूप भावनिक आणि आशादायक आहे। या काळात तुम्हाला एक गोष्ट खोलवर जाणवू शकते, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नाही म्हणून देवाने आपल्याला सोडले आहे असे नसते। कधीकधी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ नंतर समजतो। गेल्या काही काळात तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रार्थना केली असेल। एखादे नाते टिकावे, एखादे काम मिळावे, आर्थिक परिस्थिती सुधारावी, घरातील समस्या दूर व्हावी, किंवा एखादे स्वप्न पूर्ण व्हावे, अशी एखादी इच्छा तुमच्या मनात असू शकते। पण अपेक्षित परिणाम लगेच मिळाला नसेल। आणि म्हणूनच या आठवड्यात स्वतःला एक प्रश्न विचारा, मला जे हवे आहे ते मिळणे महत्त्वाचे आहे, की माझ्यासाठी जे योग्य आहे ते मिळणे? यामध्ये खूप मोठा फरक आहे।
कधी आपण एका गोष्टीसाठी हट्ट धरतो कारण आपल्याला वाटते की ती मिळाली की आयुष्य सुंदर होईल, पण नंतर परिस्थिती वेगळ्या दिशेने जाते आणि काही काळानंतर समजते की आपल्याला न मिळालेली गोष्ट हीच आपल्या आयुष्यासाठी मोठी कृपा होती. जुन्या दुःखाला आता निरोप द्या. मीन राशीच्या व्यक्ती मनाने खूप संवेदनशील असतात. एखाद्याने दुखावले तरी तुम्ही त्याला लगेच विसरू शकत नाही. समोरच्या व्यक्तीने केलेली एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आठवते. असे का झाले? मी कुठे कमी पडले? त्याने माझ्यासोबतच असे का केले? असे प्रश्न मनात फिरत राहतात. पण आता स्वतःला या प्रश्नांच्या कैदेतून ठेवू नका. ज्याने तुम्हाला दुखावले त्याला तुमच्या भविष्यातील आनंदावर नियंत्रण देऊ नका. भूतकाळ बदलणार नाही, पण त्या भूतकाळाकडे पाहण्याची तुमची नजर नक्की बदलू शकते. माफ करणे म्हणजे विसरणे नाही. या आठवड्यात एखाद्या व्यक्तीबद्दल मनातील राग किंवा दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा. माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीने केलेली चूक योग्य होती असे मानणे नाही. माफ करणे म्हणजे पुन्हा त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवणेही नाही. माफ करणे म्हणजे स्वतःच्या मनाला त्या वेदनेतून मुक्त करणे. तुमच्या मनाला शांतता हवी आहे आणि ती शांतता दुसऱ्याच्या बदलण्याची वाट पाहत बसून मिळणार नाही. दैवी शक्तीवर विश्वास ठेवा. मीन राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात तुमच्यासाठी श्रद्धा महत्त्वाची ठरू शकते. पण श्रद्धा म्हणजे फक्त देवा माझे काम करू दे असे म्हणणे नाही. श्रद्धा म्हणजे मला आत्ता संपूर्ण रस्ता दिसत नसला तरी माझ्यासाठी पुढे जाण्याचा मार्ग नक्की आहे असा विश्वास ठेवणे. कधी एखादी व्यक्ती योग्य वेळी तुमच्या आयुष्यात येते, कधी एखादी संधी अगदी अनपेक्षितपणे मिळते, कधी एखादा अडथळा शेवटच्या क्षणी निर्माण होतो आणि नंतर लक्षात येते की त्याने आपल्याला मोठ्या संकटापासून वाचवले. यालाच अनेकदा दैवी संरक्षण म्हणता येईल. स्वतःला पुन्हा पहिल्या क्रमांकावर ठेवा. तुम्ही इतरांसाठी खूप विचार करता, कुटुंबाची चिंता करता, जवळच्या व्यक्तीचे दुःख स्वतःचे मानता, पण आता स्वतःलाही तितकेच महत्त्व द्या. तुम्ही आनंदी असणे स्वार्थीपणा नाही. तुम्हाला विश्रांती हवी असेल तर घ्या. एखाद्या गोष्टीला नाही म्हणायचे असेल तर नम्रपणे म्हणा. जिथे तुमचा आदर होत नाही तिथे स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी सतत धावू नका. एक छोटी सुरुवात मोठा बदल घडवू शकते. 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान तुमच्या आयुष्यात एखादी छोटी घटना घडू शकते. कदाचित एक फोन, कदाचित एखादा संदेश, नवीन ओळख किंवा जुन्या कामाला मिळालेली सुरुवात. त्या क्षणी तुम्हाला कदाचित जाणवणारही नाही की याचे पुढे किती महत्त्व आहे, पण काही महिन्यांनी मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवू शकते की त्या छोट्याशा घटनेने तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा दिली. म्हणून छोट्या संधींना कमी लेखू नका. आणि शेवटी मीन राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात देवाकडे एक सुंदर प्रार्थना करा. हे देवा, माझ्या मनातील भीती दूर कर. जे माझ्यासाठी योग्य नाही ते सोडण्याचे धैर्य दे आणि जे माझ्यासाठी योग्य आहे ते स्वीकारण्याची बुद्धी दे. कारण कधी कधी आपल्याला नवीन सुख मिळवण्यासाठी जुन्या दुःखाला निरोप द्यावा लागतो. तुम्ही मागे वळून पाहत राहिलात तर पुढे येणारी संधी दिसणार नाही. म्हणून जे गेले त्याला जाऊ द्या, जे संपले त्याला पूर्णविराम द्या, जे येत आहे त्याचे स्वागत करा आणि जे अजून दिसत नाही त्यावर श्रद्धा ठेवा. कदाचित आज तुम्हाला तुमच्या भविष्याचा पूर्ण मार्ग दिसत नसेल, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. देवाने तुमच्या आयुष्याचे एक पान बंद केले असेल तर त्यामागे रिकामी जागा ठेवण्यासाठी नाही, तर त्यावर काहीतरी नवीन लिहिण्यासाठीच असेल. आणि कदाचित 24 ते 30 ऑगस्टचा हा आठवडा त्या नव्या लेखनाची पहिली ओळ ठरेल. तुमच्या मनातील आशा जिवंत ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. योग्य कृती करत राहा. कारण तुमची कथा अजून संपलेली नाही. तुमच्या आयुष्यातील सुंदर अध्याय अजून पुढे लिहिला जायचा आहे.